वाडी येथील खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपी 12 तासात जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची नाशिक शहरची कामगिरी. दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9:30 ते 10 वाजताच्या दरम्यान रिजवान कासी, गणेश भाऊसार, शुभम मिरके व अरुण गवळी यांनी माझा चुलत भाऊ लक्ष्मण गारे याच्याबरोबर कोणत्या तरी कारणाने भांडण करून त्यास सप्तशृंगी मंदिराजवळ उंटवाडी रोड नाशिक येथून त्याच्याकडील स्कूटीवर बळजबरीने बसून उंटवाडी ते मिलिंदनगर रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील बाजूस लागून असलेल्या कंपाऊंडच्या भिंतीलगत मोकळ्या जागेत नेऊन लक्ष्मण गारे याच्या डोक्यात दगड घालून त्यास चिवे ठार मारले. याबाबत दीपक गणपत गारे यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्यावरून सदर व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरचा गुन्हा तत्काळ उघडकीस आणण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते. त्यानुसार सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पाहिजे आरोपींची माहिती काढत असताना पोलीस हवालदार प्रशांत मरकड, विशाल काठे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली. सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शुभम मिरके व त्याचा साथीदार हे फुलेनगर पेठरोड भागात येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, प्रदीप मस्ते, शरद सोनवणे, नाझीम पठाण, योगीराज गायकवाड, विशाल देवरे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, रामा बर्डे, चालक सुखराम पवार, समाधान पवार आदींचे पथक तयार करून त्यांनी फुलेनगर पेठरोड पंचवटी येथे शोध घेतला असता आरोपी नामे शुभम विठ्ठलराम मिरके वय 21, क्रांतीनगर उंटवाडी रोड नाशिक, अरुण बाळू वळवी वय 21, राहणार क्रांतीनगर उंटवाडी रोड नाशिक, रिजवान काझी वय 29, क्रांतीनगर उंटवाडी नाशिक असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन उक्त्या गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांच्या साथीदार गणेश भाऊसार यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. वरील आरोपीस पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, प्रदीप मस्ते, शरद सोनवणे, नाझीम पठाण, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, राम बर्डे, चालक सुखराम पवार, समाधान पवार, अनुजा यलवे आदींनी संयुक्तरित्या यशस्वी पार पाडली.